सम्राट काय झालं? नाही झालं. जे करायला गेलो होतो ना काम ते पूर्ण झालंच नाही. जाताना खूप प्रेशर आलाय असं ओरडून गेला होतास ना? हो, पण आत एवढा वास आहे ना की आलेलं पण परत पळून गेलं प्रेशर. इथून बाहेर पडल्या सगळ्यात आधी मी सरांना याची कंप्लेंट करणार आहे. हो, आणि तुम्ही इथे कशाला गेला होता असं सरांनी विचारलं तर काय सांगणार आहे सरांना? सांगून टाकेल, सगळं सांगणार, सगळं खरं सांगणार मी. वैताग आहे नुसता. 2 दिवसापासून खायची सोय नव्हती, ती झाली तर आता जायची सोय नाहीये. अजून किती दिवस असं ऍडजस्ट करायला लागणार आहे? हेच ना यार, विदाऊट केस काळ्या पाण्याची शिक्षा भोगतोय असं झालंय माहितीये. सायली सायली काय? अरे सायली अगं ऐक ना. सायली काय करते तू? मी बाहेर पडते इकडून, मी नाही जगू शकत आता असं. का? मला तर मोठी म्हणत होती परिस्थितीनुसार जरा ऍडजस्ट करायला शिक. एक मिनिट. प्रश्न ऍडजस्टमेंटचा नाहीये इकडे, कळलं ना? प्रश्न काही चूक नसताना असं अपराधासारखं जगण्याचा आहे. सायली अगं आपण अपराधी नाही आहोत. एक्झॅक्टली, आपण नाही आहोत अपराधी. मग का लपलोय आपण असं? प्रिकॉशन म्हणून. मला कंटाळा आला या सगळ्याचा, मी चालले. सायली काय करतेस तू? काय चाललंय तुझं? अगं बाहेर ना त्या रोहितची माणसं आणि पोलीस तुझं स्वागत करायला तयार असतील, तेव्हा काय करणार आहेस? परत येईल तेव्हा. अरे यार, तुम्हाला कळत का नाहीये? आपली काही चूक नसताना आपण त्रास करून घेतोय स्वतःला. सायली शांत हो, प्लीज शांत हो. हे बघ, अजून फक्त 1-2 दिवसांचा प्रश्न आहे आणि बाहेर काय होतंय आपल्याला काहीच माहित नाहीये. त्यामुळे अजून 1-2 दिवस आपल्याला इथेच थांबावं लागणार आहे, कळतंय तुला? ओके, कूल, चालेल. आपण इथेच थांबूया अजून 1-2 दिवस. पण या 2 दिवसात या सगळ्यांची तब्येत बिघडली तर काय करणार आहेस? मग इकडून बाहेर निघाल्यावर ना आधी आपण दवाखान्यात जाऊ, पण आता बाहेर निघून डायरेक्ट जेलमध्ये जाण्यात काय पॉइंट आहे सायली? अरे गेलो तर गेलो यार जेलमध्ये. तिकडे जाऊया आणि सगळं काय ते खरं सांगून टाकून मोकळं होऊया. काय मोकळं होऊया? मोकळं? अगं डायरेक्ट आज जाऊ आपण, आगीतून फुपाट्यात, असं होईल आपलं. असं काही होणार नाहीये. ऐकायचंच नसेल ना. बस, कुणीही बाहेर जात नाहीये. अरे पण तू बस, इट्स फायनल. चला. काय आडवडीक चाली, जरा थोडं धीर धरा ना. मग तुमचं कसा आहेस दादा? मी बरा आहे, पण तुला काय अशी धाड भरली? कुठे काय, मला काय झालंय? मी ठणठणीत आहे एकदम. तुला ठणठणीत चोपला पाहिजे. साखरपुड्याची तारीख माझ्या या जन्मात तरी ठरणार आहे का नाही? कसा वाटता? आम्हाला छानच वाटतंय, पण आम्ही साडीत कशा वाटतोय हे महत्वाचं. ऍक्च्युली आजी बऱ्या दिसतोय ना आम्ही? बऱ्या दिसतो? अगो नक्षत्र आणि दिसतास दोघं. खरंच? मला तर इतकं टेन्शन आलं होतं ना, म्हणजे याआधी कधी मी साडी नेसली नाहीये ना. हो ना, आता फक्त ही कॅरी करायला जमली म्हणजे मिळवलं. पल्लू तू बिलीव्ह पण नाही करणार, माझ्या आयुष्यात थोड्या वेळाने काय घडलं ते. तू काय झालंय? तू एवढी एक्साइटेड आहेस, किंचाळतेस, प्लीज सांग काय झालंय? पल्लू म्हणजे मला ना खरंच विश्वासच बसत नाही की खरंच माझ्या आयुष्यात घडतंय. कमी स्वप्नात आहे मी. तू प्लीज, अगं मला कळेल अशा भाषेत सांग प्लीज, लवकर. आय एम ऑल्सो गेटिंग एक्साइटेड. प्लीज सिट डाऊन. तर तुमच्या एक्झॉटिक डेट करता आम्ही हे टेबल फायनल केलंय. वाव अभया, हे टेबल नको. का? हे खूप मोठं होतं यार, म्हणजे नाही असं ना मोठं प्रशस्त एकदम. तसं नाही रे, असं छोटं पाहिजे, कॉम्पॅक्ट. यार प्रत्येक गोष्टीचं एक्झाम्पल द्यायला लागते. हे बघ,
हा असा हात घेतला, केवढं लांब होतोय ते जरा असं इथे. ओके